याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण टॅली ऑडिट पर्यंत पाहिलेला आहे. आज आपण पुढचे मुद्दे पाहणार आहोत. टॅली व्हॅलेट. टॅली व्हॅलेट ॲज द नेम सजेस्ट प्रोव्हाइड्स an incorrect wallet to product data encrypting standards DES techniques avoid the breaking of security code for the wallet. म्हणजे टॅली वॅलेट म्हणजे काय, ज्या प्रकारे आपलं पाकिट असतं त्या प्रकारे कम्प्युटरमध्ये पण एक टॅली वॅलेट असतं, त्यामध्ये सर्व प्रकारचा डाटा हा सेव्ह असतो. पुढचा मुद्दा आहे इफर्टलेस डाटा मोमेंट. टॅली ERP9 सॉफ्टवेअर कम्स विथ द बेनिफिट ऑफ easy data movement. The data entire is updated throughout the system and can be accessed from any place. Hence, no need to move physically files all over the workplace. म्हणजे काय म्हणायचं त्याला की फिजिकली फाईल घेऊन जायची गरज नाही. आपण जो डाटा आपल्या याच्यात सेव्ह केलेला आहे तो आपण कुठेही कोणत्याही ठिकाणी इझी मोमेंटमध्ये आपण टॅली ERP मध्ये बघू शकतो. पुढचा मुद्दा आहे elimination of human errors. The software is made to provide you with shortcut which help you avoid errors while making an entry on a day. Plus the software has a brain of its own as it the future process and suggest strategic to develop business. Several tally codes in Delhi are designed in such a way which make you aware of all the tips and tricks to easy some smooth data processing. म्हणजे टॅलीमध्ये काय केलेलं आहे ह्युमन एरर्समध्ये की जर एखादा टॅलीमध्ये आपल्याकडून चूक झाली तर ती चूक लगेच दुरुस्त केल्या जाते व सांगितल्या जाते. अशा प्रकारे टॅलीचा डिझाईन किंवा त्याची तयारीच तशा प्रकारे करून ठेवलेली आहे. कंटिन्युअसली प्रोसेस. A successful business needs to introduce new software and hardware for smooth operations also. प्रत्येक सक्सेस व्यावसायिकाला काय वाटतं की असं सॉफ्टवेअर असलं पाहिजे की ज्याने एकदम व्यवस्थित आपल्याला सगळ्या कारभाराची नोंद करता येईल. बिझनेस टू एव्हरी रनिंग. आणि व्यवसायामध्ये जेवढे बिझनेस रनिंग मध्ये येतात ते सगळ्यांची प्रोसेस व्यवस्थित आपल्याला मेंटेन करता येईल. Therefore a push can alter the progress of the organization. The installation of Tally ERP is easy and you can start making transaction as soon as you get it set up. No need to halt your operation to make successful use of Tally software. The amazing software gives the flexibility to create various types of voucher all the times. म्हणजे सॉफ्टवेअर करत असताना अशी तयारी केलेली आहे की त्याचे जे सॉफ्टवेअर आहे त्याचे वाउचर करण्यासाठी फ्लेक्झिबल, म्हणजे आपण नवीन नवीन वाउचर आपण त्याच्यात क्रिएट करू शकतो. कारण ह्या व्यावसायिकाला जे वाउचर लागतात तेच वाउचर दुसऱ्या व्यावसायिकाला लागण हे सांगता येत नाही. त्याच्यासाठी वाउचर करत असताना किंवा टॅलीचे डिझाईन करत असताना त्यांनी अशा प्रकारची डिझाईन तयार केलेली आहे की आपल्या व्यवसायाच्या नुसार जेही आपल्याला वाउचर लागत असतील ते वाउचर आपण यामध्ये तयार करू शकतो. टॅली मेक्स बिझनेस इझी. स्मॉल साईज ऑर्गनायझेशन नीड टू इव्हॉल्व देअर फायनान्शियल डेली. जे छोटे व्यावसायिक आहे ते काय करतात की आपल्या पैशाचा हिशोब रोजचे रोज बघत असतात. टॅली ERP enable you to assess your daily transaction to help you take step towards profit, not a loss. टॅली ERP मुळे काय होतंय की रोज जे व्यवसाय करतो आपण त्याच्यात आपल्याला फायदा झाला का नुकसान झाला हे लगेच लक्षात येतं. सेम फॉर द मीडियम अँड लार्ज ऑर्गनायझेशन वेअर नीड टू चेक ऑन फ्लो इज इम्पॉर्टंट अँड टॅली इज इन द सेम. आणि जे मोठे व्यावसायिक आहे त्यांचं काय असतं की आपल्याकडे पैसा किती प्रमाणात आहे, पैशाचा फ्लो कसा आहे हे बघण्यासाठी सुद्धा टॅली त्यांना इझी पडतं. असिस्टन्स विथ GST फिलिंग. एव्हरी ऑर्गनायझेशन नीड टू फिल देअर टॅक्स रिटर्न एव्हरी मंथ. प्रत्येक व्यावसायिकाला त्यांचा टॅक्स रिटर्न प्रत्येक महिन्यात किती टॅक्स बसला हे काढावं लागतं. थँक्स टू द इंट्रोड्यूस ऑफ GST. त्याच्यामुळे टॅलीमध्ये जे GST आलं त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा व्हायला लागला. विच इम्प्लिमेंट्स द नीड फॉर स्टोरिंग डाटा इन GST कंप्लेंट्स फॉर्मॅट टू मेक GST फिलिंग इझिली फ्री. आणि टॅलीमध्ये GSTची नोंदणी ही एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. टॅली ERP GST रेडी.
It gives organized the benefit of being ahead from their competitions. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांना जीएसटीच्या प्रत्येक हेडमध्ये किती खर्च झाला, किती टॅक्स रिटर्न केलं हे काय लागलं. रिमोट एसएससी. Tele ERP comes with the remote SSC to promote the delivery of invoice without having to assess it physically. Moment of invoice and from the headquarter to branch. आणि टॅली ERP मध्ये आपल्या हेड ऑफिस पासला प्रत्येक नोंदी ही ब्रांच पासून हेड ऑफिस पर्यंत न्यायची गरज पडली नाही, कारण की टॅली मध्ये फिजिकली कोणतीही वस्तू घेऊन जायची गरज नाही. आपल्याला आपलं सॉफ्टवेअर कुठेही ओपन करता येऊ लागलं आणि हेड ऑफिसला आपला सगळा रिपोर्ट हा पाहता येऊ लागला. इतके फायदे याच्या. सगळ्यात पहिले चालू केलं होतं आपण टॅली वॉल्ट पासून. टॅली वॉल्ट ॲज द नेम सजेस्ट प्रोव्हाइडर्स अँड encrypted व्हॅल्यू टू प्रोटेक्ट डाटा. Data encryption standard DES techniques avert the breaking of security code for the vault. Tally vault जो असतो त्याच्यामध्ये आपण डाटा सेव्ह करून ठेवत असतो, तर त्याच्यामध्ये एक DES टेक्निक असती जी डाटा सिक्युरिटी जी चोरी असती त्याच्यातून डाटा चोरी होऊ शकत नाही. त्याच्यानंतर एफर्टलेस डाटा मुवमेंट. एफर्टलेस डाटा मुवमेंट म्हणजे डाटाची जी हालचाल आहे ती एफर्टलेस पद्धतीने त्यात चालू असते. टॅली ERP9 सॉफ्टवेअर कम्स विथ द बेनिफिट ऑफ इझी डाटा मुवमेंट. म्हणजे डाटा इकडून तिकडे पाठवण्यासाठी टॅली ERP9 सॉफ्टवेअर जे ते सर्वात बेस्ट आहे. द डाटा एंटर्ड इज अपडेटेड throughout the system and can be accessed by from any place. म्हणजे जे डाटा आहे जो ERP9 सिस्टीम मध्ये आपण स्टोअर केलेला असतो तो सिस्टीम मधून कुठे पण ऍक्सेस करता येतो, कोणत्या पण जागेवर पाहता येतो. हेन्स नो नीड टू मूव्ह फिजिकल फाईल्स ऑल ओव्हर द वर्क प्लेस. म्हणजे याच्यामुळे होतं असं की आपल्याला ज्या फाईल्स आहेत त्या फिजिकली कुंकडे नेण्याची गरज पडत नाही. आपण कुठून पण सॉफ्टवेअरद्वारे डाटा ऍक्सेस करू शकतो. बरोबर. Elimination of human error. The software is made to provide you with the shortcut with which help you to avoid errors while making an entry on hectic day. हे जे ERP9 सॉफ्टवेअर आहे या आपल्याला अशी मदत करतं शॉर्टकट द्वारे की जे एरर्स असतात म्हणजे मिस्टेक असतात, चुका असतात त्या होत नाही याच्यामध्ये. प्लस द सॉफ्टवेअर हॅज ब्रेन ऑफ इट्स ओन ॲज इट प्रेडिक्ट्स द फर्दर प्रोसेस. म्हणजे सॉफ्टवेअर म्हणजे स्वतःचे एक कम्प्युटरी दिमाग असतं ज्याच्यामुळे जे पुढं होणारे जे भविष्यवाणी म्हणता येईल समजा प्रेडिक्शन म्हणजे जे घडणार आहे समजा पुढं ज्या एंट्री पुढची एंट्री कशी पडन ते स्वतः ते सांगत असतं. बरोबर. सेव्हरल टॅली कोर्स Several tally courses in Delhi are designed in such a way which makes you aware of all the types and tricks to ensure smooth data processing. म्हणजे दिल्लीने जर टॅलीचं डिझाईन तयार केलेलं आहे ते असं केलेलं आहे की त्यांनी तुम्हाला टॅली ERP हे सोप्या पद्धतीने हँडलिंग करता येऊ शकते. पुढचा मुद्दा सांग. कंटिन्युसिंग प्रोसेसिंग. Continuous process. A successful business needs to introduce new software and hardware for more smooth options. म्हणजे का सक्सेसफुल जे बिझनेस असतं ऑपरेशन्स म्हणजे पुढील जे एक सक्सेसफुल बिझनेस जे असतं त्याला आपला बिझनेस पुढे नेण्यासाठी एक असं सॉफ्टवेअर इंट्रोड्यूस करणं लागतं ज्याच्यामुळे त्याचे पुढचे ज्या बिझनेसचे डिजिटल आहे ते स्मूथली जाईल म्हणजे सोपं जाईल त्याला काम करायला. बिझनेस नीड टू बी एव्हर रनिंग म्हणजे बिझनेस हा नेहमी चालू असला पाहिजे, त्याचा पुढे पण चालू असला पाहिजे, बंद नाही पडला पाहिजे. त्यासाठी त्याला एका सॉफ्टवेअरची ऑपरेशनची गरज असते. Therefore a pause can be alter the progress of the organization. म्हणजे तो जराशी जरी थांबला तर ज्या पूर्ण ऑर्गनायझेशन जी संस्था आहे त्याची जी पुढची प्रगती आहे ती थांबू शकते. The installation of Tally ERP9 is easy and you can start making transaction as soon as get it set up. म्हणजे ERP9 जे सॉफ्टवेअर आहे टॅलीचं त्याची जी प्रोसेस आहे ती खूप सोपी आहे, त्याला इन्स्टॉल करणं पण सोपं आहे. त्याच्यातून ट्रान्झॅक्शन तुम्ही लवकरात जसं सेट केलं त्याच्यापासून लगेच चालू करू शकता, लवकरात लवकर चालू करू शकता. नो नीड टू हॉल्ट युअर ऑपरेशन्स टू मेक सक्सेसफुल यूज ऑफ टॅली सॉफ्टवेअर. तुम्हाला त्याच्यासाठी त्रास करून घ्यायची गरज नाही, हॉल्ट करायची गरज नाही. ऑपरेशन्स जे असते जे बिझनेस ऑपरेशन्स असते
ते सक्सेसफुल करण्यासाठी टॅली सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची गरज आहे फक्त. The amazing software gives a flexibility to create various types of vouchers टाइम ऑल द टाइम. all the time. हे जे सॉफ्टवेअर आहे ते एकदम फ्लेक्झिबल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण कोणत्या पण पावत्या तयार करू शकतो. जीएसटी वाउचर, जीएसटी पासून तर बिल बुक पर्यंतच्या सगळ्या पावत्या त्याच्यावर तयार करता येतात. म्हणजे हे कृष्ण. सॉफ्टवेअर एवढं फ्लेक्झिबल केलेलं आहे की समजा एखाद्या कंपनीला एखाद्या व्हाउचरची गरज नसेल आणि आपल्याला व्हाउचरची गरज असेल तर आपण त्या सॉफ्टवेअरनुसार आपले नवीन व्हाउचरही क्रिएट करू शकतो. म्हणजे त्याच्यात जो डाटा आहे तोच नाही, तर आपण नवनवीन व्हाउचरही तयार करू शकतो. नवीन नवीन कंपन्याचे नावही त्याच्यात तयार करू शकतो. कारण फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे, त्याच्यात लवचिकता ठेवलेली आहे. आपण त्याच्यात व्हाउचरमध्ये बदल करू शकतो. पुढचं. Tally makes business easy. Small sized organization need to evaluate their finance daily. छोट्या छोट्या आकाराचे ज्या औद्योगिक संस्था आहेत त्यांना त्यांचे जे आर्थिक धोरण आहे, समजा आर्थिक स्थिती जी आहे ती रोज बदलावी लागते. रोज बघावी लागते. टॅली ERP बघावी लागते. टॅली ERP9 enables you to access your daily transaction to help you to take steps towards profit and not a loss. म्हणजे टॅली ERP9 हे जे सॉफ्टवेअर आहे ते छोट्या औद्योगिक संस्थांना त्यांचं जे प्रॉफिट आहे त्याच्याकडे येण्याचं आणि लॉस कडे न नेण्याचं काम करतं. म्हणजे त्यांच्या रोजचे जे आर्थिक व्यवहार आहे ते दाखवून देतं, त्याचा हिशोब ठेवण्यास मदत करतं. Same for the medium and large organizations where need to check on flow is important and tally assist in the same. त्याचप्रमाणे छोट्या मध्यम आणि मोठ्या आकाराचे जे संस्था आहेत त्यांना पण त्यांचे जे फ्लो आहे, बिझनेसचा फ्लो आहे, कॅशचा फ्लो आहे तो चेक करण्यासाठी आणि त्यात मदत करण्यासाठी टॅली सॉफ्टवेअर मदत करतं. असिस्टंट विथ GST filing. Every organizations need to file their tax return every month thanks to the introduction of GST, which implicates the need for storing data in GST complaint formats to make GST filing hassle free. Tally ERP9 is GST ready. प्रत्येक जी संस्था असते तिला त्यांची दर महिन्याला इन्कम टॅक्स रिटर्न, सेल्स टॅक्स रिटर्न भरावं लागतं. त्याच्यासाठी आता टॅली ERP9 मध्ये GSTचं जे असिस्टंट आहे ते पण इंट्रोड्यूस झालेलं आहे. ते ज्यांना त्यांच्या GST रिलेटेड डाटा पण आपल्याला टॅली ERP9 च्या सॉफ्टवेअर मध्ये आपला स्टोअर करून ठेवता येतो आणि इट गिव्स ऑर्गनायझेशन्स द बेनिफिट ऑफ बिंग अहेड फ्रॉम देअर कम्पेटिटर्स. म्हणजे जे त्यांचे जे कम्पेटिटर्स आहेत त्या उद्योगामधले त्यांच्यापासून पुढे ठेवण्यासाठी टॅली ERP9 मदत करतं. And remote access. Tally ERP9 comes with the remote access, promote the delivery of invoices without having to access physically. म्हणजे टॅली ERP9 मध्ये जे रिमोट ऍक्सेस उपलब्ध आहे, म्हणजे समजा तो माणसाला फिजिकली तिथं जाऊन त्याला इन्व्हॉइसेस देण्याची गरज नाही. कोणाला एखादा बिझनेस समजा या बिझनेस पासून त्या बिझनेस पासून माल घेतला, आपण त्याला माल द्यायचा आहे, त्याला माल घेतलेला इन्व्हॉइस द्यायचा आहे, माल विकलेला इन्व्हॉइस द्यायचा आहे, तर आपण डायरेक्ट टॅली ERP9 सॉफ्टवेअर मध्ये तयार करून त्याला पाठवू शकतो. आपल्याला त्याला फिजिकल जाऊन द्यायची गरज नाही. तिथे रिमोट ऍक्सेस तयार झाला त्याच्यामुळे. बरोबर आहे. ज्ञानेश्वरने एकदम मस्त पद्धतीने सगळं रिपीट केलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला मुद्दे चांगल्या रीतीने समजलेले आहे. पुढचा मुद्दा आहे द इव्हॅल्युएशन ऑफ टेक्नॉलॉजी फॉर द अकाउंटिंग प्रोफेशन सॉफ्टवेअर. Every accountant knows that account is the language of business. That language has gone through many changes throughout the ages. But through all the changes, accounting technology has always played a part in making the account's job just a little easier. As our knowledge of technology increases, so has the account's ability to analyze statistic values. Technology advancement have the accountant's ability to interpret data efficiently and effectively. She now has ability to interpret the language of business with such easy that the
has become a corporation must trust business advisor. म्हणजे टॅली सॉफ्टवेअर हे अशा प्रकारचं सॉफ्टवेअर आहे की त्यांनी काय केलेली जी अकाउंटची भाषा आहे, अकाउंटची भाषा म्हणजे अकाउंटची लँग्वेज, म्हणजे अकाउंट मध्ये काही असे शब्द आहेत की ते फक्त कॉमर्स लोकांना समजतात. उदाहरणार्थ ट्रान्झॅक्शन आहे, गुडविल आहे, गुड्स आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे शब्द आहेत, तर त्या शब्दाचा उपयोग करून टॅलीने काय केलं की प्रोफेशनल सॉफ्टवेअर तयार केलं. त्याद्वारे आपल्याला प्रत्येक गोष्टी ह्या क्लिअर कट याच्यामध्ये समजू लागल्या. आणि अकाउंट मध्ये पण जसजशी प्रगती होत गेली, जे जे बदल होत गेले, ते सर्व बदल आपण या टॅली याच्यात केलेले आहेत. पुढचं आहे अकाउंटिंग चेंजेस थ्रू द एजेस. वी कॅन स्टार्ट वे बॅक इन द बिगिनिंग विथ द इन्व्हेन्शन ऑफ द अबाकस यूज टू केप ट्रॅक ऑफ कॅल्क्युलेटिंग इन बिझनेस. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला काय झालं की बिझनेसचं कॅल्क्युलेशन सुरू झालं. ऑल आउट वी डिड नॉट कॉल इट टेक्नॉलॉजी, त्यावेळेस टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये नव्हती. वी कॅन गो बॅक continuously with the several attempts to build adding machine to help an account with the mathematical solution. मग काय झालं, जे नवीन नवीन आयटम आले, जे जे नवीन नवीन नाव आले, ते त्या मशीन मध्ये ऍड करणं चालू झालं आणि अंकगणिता पद्धतीने त्याचे उत्तर काढणं सुरू झालं. आफ्टर द फर्स्ट वर्किंग ऍडिंग मशीन केम द इन्व्हेन्शन ऑफ द कॅल्क्युलेटिंग ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्युरेसी. सगळ्यात पहिले महत्वाचं काय झालं की आपण जे गणित करतोय त्याचे उत्तर हे ॲक्युरेट असणं पाहिजे, याचा विचार सुरू झाला. ॲज अ टेक्नॉलॉजी ॲडव्हान्टेजेस सो डिड द स्पीड अँड proficiency of the accountant's job, but even with adding machines and calculators, the accountant still had to keep track of the business functions with paper entry. सगळ्यात पहिले जे अकाउंटचे कामं झाले त्याला अकाउंटंट म्हणून जॉब भेटायला लागले, ते काय करायला लागले, पेपरवर एक प्रकारची एंट्री करू लागले. द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाइंग, मेजरिंग अँड कॉमर्सिंग फायनान्शियल इन्फॉर्मेशन वॉज डॉक्युमेंट इन द फॉर्म ऑफ पेपर रेकॉर्ड्स, कॉलम ऑफ नंबर अँड हँड रायटिंग स्टेटमेंट. सगळ्यात पहिले काय झालं, पेपर वर्क करणं सुरू झालं. 100 बाका 1 लिखा या पद्धतीनुसार प्रत्येक गोष्टीची नोंदी करण्यात आल्या. नोंदी करत असताना पेपर त्याची नोंद करण्यात आली, त्याचे कॉलम करण्यात आले आणि त्याचे स्टेटमेंट बनवून तक्ते बनवून त्याची माहिती द्यावी लागली. हाऊ टेक्नॉलॉजी अँड अकाउंटंट हॅड टू बी अ व्हेरी मेथॉडिकली डिटेल्स ओरिएंटेड पर्सन. आणि टेक्नॉलॉजी जेव्हापासून आली तर त्याला सगळ्याला एकदम डिटेलमध्ये त्याची माहिती आपल्याला भेटू लागली. Toward the end of the 20th century, the accountant professions began to take on a whole new look. आता 21व्या शतकात अकाउंटिंगचं प्रोफेशन हे वेगळ्या एका नवीन पद्धतीमुळे सध्या अवलंबण्यात आलंय. कॅम्प्युटराइज्ड अँड अकाउंटिंग सॉफ्टवेअर हॅज चेंज द इंडस्ट्रियल कम्प्लिटली. आणि कॅम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमुळे इंडस्ट्रीमध्ये अकाउंटचे खूप मोठे आमूलाग्र बदल झाले आणि त्याच्यामुळे नवीन डिझाईन मार्केटमध्ये आली. With the programs such as Microsoft Excel, an account now had a electronic spreadsheet. आणि आता कॅम्प्युटरमुळे काय झालं की अकाउंटिंग हे मायक्रोसॉफ्ट मध्ये कन्वर्ट झालं, एक्सेल मध्ये कन्वर्ट झालं, त्याचे कॉलम यायला लागले आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये त्याची स्पीड आली. द नीड फॉर ऍडिंग मशीन्स, कॅल्क्युलेटर्स, लेजर्स अँड पेन्सिल वॉज इलिमिनेट. आणि आता जुन्या पद्धतीमधलं काय झालं की कॅल्क्युलेटिंग मशीन बाजूला पडली, लेजर अकाउंट म्हणून बाजू झालं, पेन्सिलचा उपयोग कमी झाला. द जॉब बिकम लेस ट्रेडिशनल विथ लीज ऑफ अ मार्जिन फॉर एरर्स. द कोर ट्रेनिंग ऑफ अकाउंटंट विच इन्क्लूड द बेसिक अकाउंटिंग, ऑडिटिंग अँड टॅक्सेशन प्रिपरेशन वॉज अ थिंग ऑफ द पास्ट. With use of the computer, an account can now perform statistically accounting or forecasting analysis with a greater efficiency. Accounting technology has eliminated of the number of crashing sitting behind a desk working on people taxes and has allowed to accountant to find new challenges with much more to afford the age ago when the relief on a because for calculating tool. म्हणजे जुन्या पद्धतीची अकाउंटिंग ही काय झाली आता बाजूला पडली आणि नवीन पद्धतीची जी अकाउंटिंग आहे, कॅम्प्युटराइज्ड अकाउंटिंग आहे, त्यांनी तिची जागा घेतली आणि आताची जी अकाउंटिंग आहे ती खूप स्पीडनी व्हायला लागली आहे आणि जुन्या पद्धतीचे लोक हे आता बंद झालेले आहेत. जवळपास आता सर्व क्षेत्रात कॅम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा उपयोग होऊ लागला आहे. कोण सांगता आता याचं परत?
हे दोन मुद्दे फक्त. इव्हॅल्युएशन ऑफ टेक्नॉलॉजी फॉर अकाउंटिंग प्रोफेशनल सॉफ्टवेअर आणि अकाउंटिंग चेंजेस थ्रू ऑफ एज. कोण सांगतं? हॅलो, मुलीमध्ये कोणी सांगतं काय? जे कळालं तेवढं सांगा. हॅलो, मुलीमध्ये कोणते सांगा लवकर. बरं जाऊ द्या, कोणाला सांगायचं सांगा जे कळाले दोन मुद्दे. आवाज येतोय का? ते ओपन करा सर, खाली घ्या त्याला. The evaluation of technology for the accounting profession and softwares. Every accountant knows that the accounting is the language of business. The language has gone throughout many changes throughout the ages. But through all the changes, accounting technology has always played a part of making the account's job just a little easier. प्रत्येक अकाउंटंटला माहित असतं की अकाउंटची जी भाषा आहे ती व्यवसायाची भाषा आहे. ही भाषा कित्येक वर्षांपासून चालू आहे आणि ती काळानुसार बदलत गेलेली आहे. आणि टेक्नॉलॉजीचा वापर पण सगळ्यांचे वापर जेव्हापासून व्हायला लागला तेव्हापासून अकाउंटंटची जी जॉब आहे ती थोडी सोपी झालेली आहे. ॲज आवर नॉलेज of technology increased, so has accountants ability to analyze statistical values. म्हणजे ज्या सांख्यिकीचे जे मूल्य आहेत ते समजण्यासाठी आपली जी नवीन टेक्नॉलॉजी आहे तिने अकाउंटंटची जी ॲबिलिटी आहे त्याला मदत केलेली आहे. म्हणजे त्याची ॲबिलिटी वाढवलेली आहे की सांख्यिकीची मूल्य समजून घेण्यासाठी. टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट्स हॅव एनहान्स्ड द अकाउंटंट्स ॲबिलिटी टू interpret data efficiently and effectively. टेक्नॉलॉजी जी ॲडव्हान्समेंट आहे त्याच्यामुळे काय झालं तर अकाउंटंटची जी क्षमता आहे डाटाची इंटरप्रिट करायची, डाटाची इफिशियंटली त्याला स्टोअर करून ठेवायची ती वाढली. She has now has the ability to interrupt the data language of business with such ease that the accountant had become the corporation's most trusted business accountant, business advisor. यामुळं काय झालं की जी इंटरप्टची जी भाषा आहे बिझनेसची जी व्यवसाय जे आहे त्याचा जो डाटा आहे त्याच्यामुळे अकाउंटंटला जी संस्थेचे जे मोस्ट ट्रस्टेड बिझनेस ऍडवायझर म्हणून ठेवण्यात आलेलं आहे. अकाउंटिंग चेंजेस थ्रू द एजेस. पूर्ण वाचण्यापेक्षा काय म्हणजे करा, जे आता काय मुद्दे कळले तेवढंच सांग. अकाउंटिंग चेंजेस थ्रू द एजेस. म्हणजे वर्षानुवर्षापासून जे अकाउंटिंग आहे त्याच्यामधले चेंजेस दाखवलेले याच्यामध्ये. टू द बिगिनिंग चेंजेस नुसार बदल करण्यात आलेले आहेत. आलेले.